नमस्कार. टिपिकल शीतल रेसिपीमध्ये स्वागत आहे सर्वांचे. तर चला, पावसाळा तर आलेलाच आहे. तर पावसाळ्यामध्ये सगळ्यांचंच काहीतरी चटर-पटर वेगळं खाण्याची इच्छा तर होतेच. तर तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी घेऊन आली एक न्यू रेसिपी, खारे शेंगदाणे. अगदी फेरीवाल्याकडे मिळतात ना तसे खारे शेंगदाणे घरच्या घरी कसे बनवायचे ना, अगदी साध्या व सोप्या पद्धतीने सहज होणारी रेसिपी आहे ही. त्यासाठी रेसिपी पूर्ण पहा, म्हणजे रेसिपी पूर्ण लक्षात येईल. तर पाहू शकता अगदी भट्टीसारखे शेंगदाणे तयार झालेले आहेत इथं. पाहू शकता सहज कसे टरकल निघत आहेत. अगदी सोपी पद्धत आहे, एकदा नक्की यूज करून पहा. तर चला, इथं घेतलेले आहेत मी हे घरी जे भाजीसाठी यूज करतात ना ते शेंगदाणे घेतले आहेत बघा. कुठलेही वेगळे शेंगदाणे इथं मी घेतलेले नाही आहेत. पाहू शकता. जर तुमच्याकडे असतील खास खारे शेंगदाणे बनवण्यासाठी सुद्धा शेंगदाणे भेटतात. ते असतील तर ते यूज केले तरी चालेल, पण हे मी घरी आहेत तेच घेतलेत. आणि आपल्याला लागणार आहे मीठ. आणि चला आता पुढे इथं मी चुलीवर बनवणार आहे, त्यासाठी चूल पहिले पेटवून घेतली आहे, त्यावरती कढई ठेवली आहे. आणि आता आपल्याला शेंगदाणे शिजवून घ्यायचेत नाही का, त्यासाठी कढईमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी आपल्याला एवढं टाकायचं आहे की जे शेंगदाणे आहेत ना ते पूर्ण पाण्यामध्ये बुडले पाहिजेत. पाणी थोडं शिल्लक राहिले पाहिजे वरी, म्हणजे खळखळ व्यवस्थित शिजले पाहिजेत. आणि आता पाणी छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत. आणि लगेच त्यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ एवढं टाकायचं आहे की हे जे पाणी आहे ना हे नॉर्मल थोडंसं खारट लागलं पाहिजे, एवढं मीठ टाकायचं आहे. आणि आता छान उकळी काढून घ्यायची आहे. शेंगदाणे म्हणजे छान शिजतात आणि आतपर्यंत मीठ मुरतं, त्यासाठी खास हे शेंगदाणे शिजवून घ्यायचे असतात. तर आता शेंगदाणे शिजलेत हे कसं ओळखायचं, तर पाहू शकता असं सहज हातावरती टर्कलसुद्धा निघते आणि थोड्याशा नॉर्मल सुरकुत्या पडलेल्या असतात, पाहू शकता. तर चला आता आपण हे शेंगदाणे एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत. पाहू शकता, म्हणजे पूर्ण पाणी खाली निचरून जाईल. आता इथं घेतलेलं आहे मी सुती कापड घेतला आहे, त्यावरती आपल्याला हे शेंगदाणे छान पसरून घ्यायचे आहेत, म्हणजे शेंगदाणे छान सुकतील. आणि छान पसरवायचे आहेत. 10 मिनिटे पसरून घेतले आहेत मी इथं, 10 मिनिटं ठेवणार आहे. पाहू शकता छान शेंगदाणे इथं सुकत आहेत. तोपर्यंत आपण काय करूयात, ह्यासाठी लागणारं मीठ गरम करून घेऊयात. आपल्याला गरम मिठावरतीच हे शेंगदाणे भाजायचे असतात ना, म्हणून पहिले शेंगदाणे सुकेपर्यंत आपण मीठ गरम करून घेऊयात. तोपर्यंत शेंगदाणे पण छान सुकतात. थोडेसे वलसरच पाहिजेत, पूर्ण वाळवून घ्यायचे नाही आहेत. रेसिपी पूर्ण लक्ष देऊन पहा, म्हणजे लक्षात येईल. आणि 100% गॅरंटी, रेसिपी अजिबात कुठेही बिघडणार नाही. बघू शकता आता इथं मी तव्यामध्ये भाजणार आहे शेंगदाणे, त्यासाठी इथं तवा ठेवला आहे मी आणि त्यावरती मीठ टाकत आहे. मीठ तुम्ही तुमच्या आकाराने क्वांटिटी कमी जास्त घेऊ शकता. पाहू शकता मीठ पहिले छान गरम करून घ्यायचं आहे छान, आणि नंतरच त्यावरती आपल्याला हे शेंगदाणे टाकायचे आहेत. आणि आता मीठ छान गरम झालेलं आहे, हे शेंगदाणे मी त्यावरती टाकून घेत आहे. पाहू शकता. आणि आता छान हलवायचं आहे. बघू शकता त्या शेंगदाण्यांना मीठ चिटकत आहे, म्हणजे एवढे वलसर शेंगदाणे आपल्याला पाहिजेत, पूर्ण वाळवून घ्यायचे नाही आहेत. पाहू शकता मीठ गरम आहे. आणि आता पाहू शकता तुम्ही मी चुलीची आग कमी केलेली आहे. गॅसवर करत असेल तर मिडियम गॅसवरतीच शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत पूर्ण. पाहू शकता तुम्ही इथं चुलीला अजिबात आग नाही आहे, फक्त कमी जाळावरतीच मी हे शेंगदाणे भाजून घेत आहे. शेंगदाणे पूर्ण भाजेपर्यंत अजिबात कुठेही हे हलवायचं बंद करायचं नाही, कंटिन्यू हलवत राहायचं आहे. पाहू शकता शेंगदाणे आपल्याला रेडी नाही आहेत हे कळतं की एकदाच आपण हे असं शेंगदाणे चोळून घेतले ना, ते टरकल निघलेलं नाही, म्हणजे आपले शेंगदाणे आणखीन रेडी नाही आहेत. छान आणखीन थोडा वेळ भाजून घेणार आहेत. शेंगदाणे पाहायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये, शेंगदाण्याचं टरकल सहज पूर्ण निघालं तर समजून जायचं शेंगदाणे रेडी आहेत म्हणून. पाहू शकता आता तयार आहेत आपले शेंगदाणे. तर बघा आता हे असे चाळून घ्यायचे आहे शेंगदाणे, म्हणजे मीठ खाली राहतं आणि शेंगदाणे वरी राहतात. पाहू शकता छान शेंगदाणे रेडी आहेत. आणि मी एकदाच सगळे शेंगदाणे भाजून घेतले नव्हते ना, ते राहिलेले शेंगदाणे पण आता दुसरी बॅच त्याच प्रकारे सेम भाजून घ्यायचे आहेत. पाहू शकता छान मस्त खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे. तर जास्तही लाल नाही करायचे आहेत. शेंगदाणे कधी कधी करपून जातात, लक्षात नाही येते की हे शेंगदाणे भाजलेत, कारण वरून तर नाही लक्षात येते ना, म्हणून असं हातावरती घेऊन चोळून पाहायचं आहे. तर पाहू शकता भट्टीसारखे अगदी शेंगदाणे तयार आहेत, जे गाड्यावरती भेटतात ना फेरीवाल्याकडे, तसे शेंगदाणे एकदम रेडी आहेत. पाहू शकता पावसात छान शेंगदाणे एन्जॉय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.